आज जे अहमदनगरमध्ये हजरत घोडेपीर रहमतुल्लाह अलैह यांचे दर्ग्याला जे काही दंगलखोर संघटना यांनी जे रात्रीचा फायदा घेऊन जे JCB लावून तोडलं, सगळ्यात पहिले तर आम्ही समस्त मुस्लिम समाज आणि समस्त संविधानप्रेमी समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो। आपण पाहत आहे का पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये, मग तो राहुरी असो, गोवा असो, कापूरवाडी असो किंवा जवखेड असो, या सर्व ठिकाणी काही दंगलखोर संघटना आणि काही सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी यांनी एक सिस्टीम लावली आहे की दर्ग्याची विटंबना करायची किंवा दरोड्यामध्ये कब्जे करायचे किंवा दर्ग्यात दरोडे घालायचा। त्याचाच एक भाग म्हणून आज जी दर्गा आहे ती तोडण्याचा प्रयत्न या समाजकंटक दंगलखोर संघटनांनी केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी ही दर्गा आहे, त्या ठिकाणी हे पीर आहे, त्याच्या आजूबाजूला फक्त 2 किंवा 3 मुस्लिम समाजाचे घरं आहेत आणि इतर जे आहेत ते सर्व हिंदू समाजाचे आमचे बांधव आहेत। आणि हे सगळे हिंदू समाजाचे बांधव ते मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याचा पूजा अर्चना किंवा फात्या दरूज जे आहे ते सर्व पिढीनं पिढी करत आहे। म्हणजे ती दर्गा जी आहे ती जवळजवळ 200-300 वर्षापूर्वीची दर्गा आहे, ते पिढीनं पिढी त्याचं पूजा अर्चना वगैरे करत आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की एकीकडं हिंदू समाज मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याचे रक्षण आणि पूजा अर्चना करतो आणि एक दंगलखोर समाज आहे जे स्वतःला धर्मरक्षक म्हणतात, अशा समाजाने त्या दर्ग्याचे तोडफोड केली आणि अहमदनगरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला। या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो। धन्यवाद। आम्ही 3 वाजता माननीय SP साहेबांकडे जाणार आहेत। सर्व समाज ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। त्यांनी सकाळपासून ज्या ज्या गोष्टी घडल्यात याच्यावर त्यांची कारवाई कुठपर्यंत आली आणि ते अजून काय काय करणार आहे याच्यावर चर्चा करणार आहेत आणि तिथून पुढे आमची समाजाची भूमिका पुढे आम्ही ठरवणार आहेत। आज अहमदनगर शहराची दुर्दैव घटना घडलेली आहे। घोडेपीर दर्गा संदर्भात जी आज विटंबना केलेली आहे समाजकंटकांनी, त्याचा जाहीर निषेध आम्ही समस्त मुस्लिम समाज आणि समस्त भारतीय संविधानाला मानणारे सर्व समाजाच्या वतीने करतोय। वारंवार हे घटना का घडत आहे याची सखोल चौकशी प्रशासनाने करणे आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे। आम्ही दरवेळेस प्रत्येक वेळेस आम्ही कलेक्टर ऑफिस झालं, SP ऑफिस झालं, निवेदन देतो, निवेदनाचा काही पुढे फॉलोअप होत नाही। आज पूर्ण समस्त मुस्लिम समाजाने ठरवलं आहे की 3-3:30 वाजता आम्ही SP ऑफिस कार्यालयात जाणार आहोत। 3 वाजता तिथं समस्त आमचे बांधव जमणार आहोत। तिथं आम्ही आता निर्णय घेऊ पुढे काय दिशा घ्यायची, नवीन दिशा। आता तिथून पुढे जे निर्णय घेणार आहोत आम्ही सर्व समाजाच्या वतीने निर्णय घेऊ आणि याला होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहणार आहे।